हॅलो डिअर स्टुडंट, मी दिगंबर माळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम हा आपला या लेक्चरचा टॉपिक असणार आहे. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या चॅप्टरचं हे लेक्चर नंबर 2 आहे. आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला नोज आणि फॅरिंग्स एकदम डिटेलमध्ये तुम्हाला समजेल असं एक्सप्लेन करणार आहे. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. बाळांनो, सगळ्यात पहिले ह्यूमन रेस्पिरेटरी जी सिस्टीम आहे यामध्ये जे ऑर्गन्स आहेत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सिस्टीम ही ऑर्गन्स पासून बनलेली असते. तर हे ऑर्गन्स आपण 2 पार्टमध्ये डिवाइड करणार आहोत. एक अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम असणार आहे आणि दुसरं जे असणार आहे ते लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम. तर ही पूर्ण सिस्टीम मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. आता या लेक्चरमध्ये आपण नोज आणि काय म्हणूया आपण जे चेंबर्स असणार आहेत ते तुम्हाला मी कव्हर करून सांगणार आहे, प्लस फॅरिंग्स पण कव्हर करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. पहिल्या अगोदर आपण ऑर्गन्सला डिवाइड करूया. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये एक्सटर्नल नेअर्स येतात. एक्सटर्नल नेअर्स म्हणजे ह्या ओपनिंग्स, ठीक आहे, जिथून ऑक्सिजन एंट्री करतो किंवा एअर एंट्री करते, एक्सटर्नल नेअर्स. त्यानंतर नेझल कॅव्हिटी, आतमध्ये जी रिकामी जागा आहे जिथे मौल्यवान एवज आपण सांभाळून ठेवलेला आहे, राईट, त्याच्याबद्दल जास्त बोलायला नको. एम्प्टी स्पेस जी आतमध्ये असते, बऱ्याच जणांना घाणेरडी सवय असते, बोट आतमध्ये टाकत असतात, नेझल कॅव्हिटी. त्याच्यानंतर वरच्या बाजूला इंटरनल नेअर्स येतील बाळांनो. त्यानंतर नॅझोफेरिंग्स आहे. नोज हे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते नोज आहे. थ्रोट आपला घसा आणि त्याच्यासोबत असलेले स्ट्रक्चर्स ज्याला असोसिएटेड स्ट्रक्चर्स म्हणतात, हे सर्व येतात बाळांनो अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये, वरच्या सिस्टीममध्ये येतात. लोअर म्हणजे काय, तर तुम्ही जनरली लॅरिंग्स, ट्रकी, ब्रॉन्काय, ब्रॉन्किओल्स, लंग्स हे जे काही स्ट्रक्चर्स आहेत हे तुमचे लोअर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये येतात, राईट. सो सगळ्यात पहिले तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने का होईना तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की अप्परमध्ये कोणते येत आहेत आणि लोअरमध्ये कोणते येत आहेत, राईट. डन, क्लिअर. आता काही जण म्हणतील सर याच्यात तुम्ही फॅरिंग्स नाही बोलले. फॅरिंग्स आहे बाळांनो, ते अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये. हे नॅझो फॅरिंग्स दिलंय ना, नॅझो फॅरिंग्स हा फॅरिंग्सचाच पार्ट आहे. आय होप तुम्हाला ऑर्गन्स क्लिअर झाले. आत्ताच फिटफॅट करून टाका डोक्यामध्ये, राईट. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये कुठलं येणार, लोअर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये कुठलं येणार. चलो, राईट. आपण पहिलं ऑर्गन सुरू करूया. व्हॉट इज फर्स्ट ऑर्गन? नोज. आता नोज सगळ्यांना माहिती आहे, एवढं भलं मोठं नोज आहे आपल्याकडे, राईट. सो समजा मी ड्रॉ करायचं म्हटलं तर अशा पद्धतीने मी ड्रॉ करू शकतो, ठीक आहे. एक स्कीमॅटिक काढायचं म्हटलं तर आपण हे स्कीमॅटिक अशा पद्धतीने काढू शकतो, राईट. आणि हे बाळांनो ओपनिंग्स आहेत, ठीक आहे. या काय आहेत, ओपनिंग्स आहेत, राईट. सो ह्या ज्या ओपनिंग्स असतात, ठीक आहे, दीज आर पेअर. पेअर ना, 2 ओपनिंग्स आहेत ना, मग त्याला पेअर म्हणावं लागेल ना. इट हॅज अ पेअर ऑफ अ स्लिट लाईक ओपनिंग. स्लिट म्हणजे एक दरवाजासारख्या किंवा खिडकीसारख्या आहे ना, म्हणजे समजायला म्हणून. स्लिट म्हणजे एनिथिंग विच इज हॅव्हिंग ओपनिंग. स्लिटचा अर्थ ओपनिंग असा होतो जिथून काहीतरी आतमध्ये येतं. सो इथून आपली एअर आतमध्ये जाणार आहे, राईट. सो ही पेअर ऑफ स्लिट आहे, ठीक आहे. आणि त्या ओपनिंग्स आहेत ज्याला आपण काय म्हणणार, एक्सटर्नल नेअर्स म्हणायचं किंवा त्याला नॉस्ट्रिल्स असं सुद्धा म्हटलं जातं. मराठीमध्ये त्याला आपण नाकपुड्या असं म्हणतो, ठीक आहे. सो हे असतील आपले एक्सटर्नल नेअर्स. हे झाले तुमचे बाळांनो एक्सटर्नल नेअर्स, राईट. याला दुसरं नाव काय सांगितलं मी तुम्हाला, नॉस्ट्रिल्स हे दुसरं नाव त्याच्यासाठी असणार आहे, राईट. डन, ओके. चलो आगे जाएंगे. पुढे काय बाळांनो, आता ही जी एक्सटर्नल नेअर आहे याच्या आतमध्ये तुम्ही जर गेले बाळांनो तर हे बघा, इथून इथपर्यंत ही आतमध्ये रिकामी जागा आहे, दिसते तुम्हाला, ही आतमध्ये रिकामी जागा आहे. सो या रिकाम्या जागेला म्हणायचं नेझल कॅव्हिटी. काय म्हणायचं बाळांनो, नेझल कॅव्हिटी. कॅव्हिटी म्हणजे रिकामी जागा आणि नेझल म्हणजे नाक. बरेच जण याला नेसल असं वाचतात, तसं नाही उच्चार करायचा, नेझल असा उच्चार करायचा. सो नेझल कॅव्हिटी म्हणजे नाकाच्या आतमधली रिकामी जागा. आता ही रिकामी जागा तुम्ही जर बघितली तर 2 पार्टमध्ये डिवाइड आहे, एक आणि दुसरा, बरोबर आहे. आणि यांना पार्टिशन केलं जातं. हे मध्ये हे एक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. हे स्ट्रक्चर काय करतं, या कॅव्हिटीला 2 चेंबर्समध्ये डिवाइड करतं, ठीक आहे. हे फर्स्ट चेंबर आहे, हे दुसरं चेंबर आहे. याला म्हणायचं नेझल चेंबर्स. काय म्हणायचं याला, नेझल चेंबर. सो लेफ्ट साईडला असेल तर लेफ्ट नेझल चेंबर, राईट साईडला असेल तर राईट नेझल चेंबर. इज दॅट क्लिअर टू यू? सो दिस इज युअर लेफ्ट नेझल चेंबर, दिस इज युअर राईट नेझल चेंबर. डन, डन, डन. सर मग हे जे मधलं पार्टिशन आहे याला काय म्हणायचं, या मधल्या पार्टिशनला म्हटलं जातं बाळांनो मेसेथमॉइड कार्टिलेज. काय म्हणायचं याला, मेसेथमॉइड कार्टिलेज. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम MHT, CET आणि नीट मध्ये मस्तपैकी प्रश्न येतो. द कार्टिलेज विच डिवाइड्स नेझल कॅव्हिटी इज डॅश डॅश डॅश. त्याचं नाव आहे
मेसेथमॉइड कार्टिलेज. सगळ्यांना समजलंय मेसेथमॉइड कार्टिलेज म्हणजे काय, राईट. बरं, आता त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आपण काय केलं, या मेसेथमॉइड कार्टिलेजमुळे आपण नेझल कॅव्हिटीला 2 चेंबर्समध्ये डिवाइड केलं. एक आहे लेफ्ट चेंबर, ठीक आहे, आणि एक आहे राईट चेंबर. चेंबर कोणता, नेझल चेंबर. सो आता हे जे चेंबर आहे, सपोज मी हा चेंबर काढला इथे, ठीक आहे, लाईक दिस. सो या चेंबरचे बाळांनो परत किती पार्ट आहेत, 3 पार्ट आहेत. देअर आर 3 रिजन्स, राईट. कुठले 3 रिजन्स आहेत बाळांनो, हे पहिलं रिजन असतं, हे सुरुवातीला असतं, ठीक आहे. त्यानंतर हे एक मिडल रिजन असतं आणि एक वरच्या बाजूला रिजन असतं. सो यू कॅन डिवाइड युअर नेझल चेंबर इंटू 3 रिजन्स. 3 रिजन्स असणार आहे. दिस इज युअर प्रॉक्सिमल रिजन, this is the middle region, and this is the uppermost region, or you can say the last region, okay, of the nasal chamber. कुठले आहेत हे region ते आपण बघूया, राईट. चलो आगे जाएंगे. पण ते बघण्या अगोदर बाळांनो मी तुमचे फक्त 1.5 मिनिटं या ठिकाणी घेणार आहे. मी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की इंडियाचा जो सगळ्यात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे अनअकॅडमी, त्यासोबत सुद्धा असोसिएटेड आहे. तिथे सुद्धा दररोज फ्री लेक्चर्स घेत असतो. तुम्हाला जर माझे फ्री लेक्चर्स अटेंड करायचे असतील की जे मी सध्या कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ह्या एका मोठ्या आणि इम्पॉर्टंट चॅप्टरवर घेतो आहेत, तर हे तुम्हाला जर अटेंड करायचे असेल तर मी तुम्हाला माझ्या फ्री स्पेशल क्लासची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे, अनअकॅडमीचं ॲप इन्स्टॉल करायचं आहे, ठीक आहे. लँग्वेज सिलेक्ट करायची आहे मराठी, ओके. तुमचा गोल असणार आहे HSC क्लास 12, ओके. आणि त्यानंतर हा जो माझा फ्री इन्व्हाइट कोड आहे हा तुम्हाला वापरायचा आहे, ठीक आहे. हा इन्व्हाइट कोड तुम्ही वापरल्यामुळे माझं लेक्चर तुम्हाला फ्री करता येणार आहे, राईट. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या लेक्चरला जॉईन व्हा. आणि जर बाळांनो तुम्हाला पूर्ण बायोलॉजीचा सिलेबस हा माझ्याकडून लर्न करायचा असेल आणि माझ्या व्यतिरिक्त फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे पण लेक्चर्स तुम्हाला जर अटेंड करायचे असतील, तुम्हाला क्लास 12ची तयारी एकदम परफेक्ट करायची असेल, तर माझी ही पारंगत बॅच आहे. ही तुम्हाला अटेंड करण्यासाठी अनअकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल, ओके. यात तुमचा पूर्ण सिलेबस मी बायोलॉजीचा कव्हर करून देईल, अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने आता हे लेक्चर घेतोय. सो ते घेण्यासाठी तुम्हाला अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. तुमच्या आवडीचा प्लॅन यातून तुम्ही निवडा, राईट. जनरली तुम्ही 12वीला असेल तर 12 महिन्याचा प्लॅन इनफ आहे. हा कोड तुम्ही वापरा DM सर, याने तुम्हाला 10% ऑफ हे प्लस सबस्क्रिप्शनवर मिळणार आहे आणि प्लस सिलेबस तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण क्वालिटी पद्धतीने मराठी लँग्वेजमध्ये कव्हरअप होईल. हिंदी इंग्लिशचे पण ऑप्शन्स असतात. सर्व लेक्चर्स तुम्हाला बघता येतील. बेस्ट एज्युकेटर तुम्हाला टीच करतील. लाईव्ह क्लासेस दररोज असतात. नोट्स तुम्हाला PDF मध्ये मिळतील आणि मॉक टेस्ट आणि क्विजेस. अनअकॅडमीचे जे पोल फीचर आहे ते बेस्ट फीचर आहे. त्यासोबत तुम्ही डायरेक्टली रेज हँड फीचर नावाचं काय म्हणूया आपण तिथे ऑप्शन असतो, त्याचा वापर करून डायरेक्टली माझ्यासोबत बोलू शकता लाईव्ह लेक्चरमध्ये, ठीक आहे. त्यानंतर बोल्स असणार आहे, रेज हँड असणार आहे आणि त्यासोबत टेस्ट पण असतात जे क्विजेसच्या स्वरूपामध्ये असतात, त्या तुम्हाला तिथे देता येतात. जर तुम्हाला शक्य असेल, अफोर्डेबल असेल तर हे प्लस प्लॅन आहेत. यापैकी तुम्हाला आवडणारा प्लॅन, अफोर्डेबल प्लॅन निवडून माझ्यासोबत प्लसला पण जॉईन होऊ शकता, राईट. चला आपण आता जाऊया नेझल चेंबरचे पार्ट्स बघूया. बघा हे आपलं नेझल चेंबर आहे. समजा हे नोज आहे, लक्ष द्या. सपोज दिस इज नोज. तर या नोजला बाळांनो मी काय केलं, 3 पार्टमध्ये डिवाइड केलं. पहिला पार्ट असणार आहे धिस वेस्टिब्युल, ठीक आहे. दुसरा पार्ट असणार आहे धिस रेस्पिरेटरी पार्ट अँड दिस इज द थर्ड पार्ट दॅट इज ऑल्फॅक्टरी पार्ट. फर्स्ट वेस्टिब्युल, सेकंड रेस्पिरेटरी पार्ट, थर्ड ऑल्फॅक्टरी पार्ट, राईट. डन. सो हाऊ मेनी पार्ट्स इन द नेझल चेंबर? 3. वेस्टिब्युल, रेस्पिरेटरी आणि ऑल्फॅक्टरी. आता यांचं काम काय बघा. हा जो वेस्टिब्युल पार्ट असतो ना, हा सगळ्यात सुरुवातीचा पार्ट आहे, म्हणून याला प्रॉक्सिमल पार्ट म्हटलं जातं. कोणता पार्ट म्हटलं जातं? प्रॉक्सिमल पार्ट, ठीक आहे. अबाउट द नॉस्ट्रिल्स. नॉस्ट्रिल तुम्हाला सगळ्यांना माहिती, ही नॉस्ट्रिल आहे ना, एक्सटर्नल ओपनिंग, ठीक आहे. दॅट इज एक्सटर्नल नेअर्स, जिथून एअर एंट्री करणार आहे. सो एअरने एंट्री केली की लगेच सगळ्यात पहिले व्हिजिट कोणासोबत होणार आहे? वेस्टिब्युल सोबत होणार आहे, राईट. आणि या वेस्टिब्युलमध्ये बाळांनो हेअर प्रेझेंट असतात, केस असतात. नाकामध्ये केस असतात की नाही, तर हे केस असतात. तर काय काम आहे बरं ह्या केसांचं तिथे? तर बाळांनो तुम्ही जी एअर आतमध्ये इनहेल करणार आहात त्याच्यासोबत असं होऊ शकतं ना की डस्ट पार्टिकल पण आतमध्ये जातील, तर ते गेले पाहिजे का? अजिबात नाही. तर ते जाऊ नये म्हणून त्या एअरला फिल्टर करण्याचं काम, म्हणजे फिल्टरेशन ऑफ एअरचं काम हे कोणाकडे असतं? वेस्टिब्युलकडे असतं, म्हणजे या केसांकडे असतं. त्यामुळे ते केस जी काही डस्ट असेल त्या डस्टला ट्रॅप करतात, पकडून ठेवतात, पुढे जाऊ देत नाही. पण तरी पण डस्ट हुशार असते, थोडी फाईन कधी कधी डस्ट असेल ना तर ती आतमध्ये निघून जाऊ शकते, पण जास्त प्रमाणामध्ये डस्ट ही ट्रॅप ही त्या ठिकाणी केली जाते, राईट. क्लिअर झाले सगळ्यांना वेस्टिब्युलचं फंक्शन खूप महत्त्वाचं आहे. वेस्टिब्युल प्रॉक्सिमल पार्ट आहे. नॉस्ट्रिल्समध्ये जनरली तुम्हाला तो बघायला मिळतो. त्याच्यामध्ये हेअर असतात की जे एअरला फिल्टर करतात आणि डस्ट पार्टिकल्सला ट्रॅप करतात. पहिला पार्ट संपला.
दुसरा पार्ट कुठला आहे? रेस्पिरेटरी पार्ट. याला कंडिशनर पण म्हणतात. आपल्या घरामध्ये असतं बघा AC, एअर कंडिशनर. तसंच हा कंडिशनर आहे. म्हणजे काय? तर हा पहिली गोष्ट मध्यभागी की नाही, सो इट इज द मिडल पार्ट. आणि हा जो पार्ट आहे ना बाळांनो, हा हायली व्हॅस्क्युलर आहे. व्हॅस्क्युलर म्हणजे काय? याच्यामध्ये ना खूप साऱ्या कॅपिलरीज असतात बाळांनो. ब्लड सप्लाय खूप जास्त प्रमाणामध्ये. तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल ना, नाकाचा गळणा फुटतो बघा, ब्लिडिंग होतं. सो बाळांनो काय होतं? कारण की मी तेच सांगितलं ना, की हा जो मिडल पार्ट आहे ना, हा हायली व्हॅस्क्युलर आहे. त्याच्याकडे ना खूप जास्त प्रमाणामध्ये ब्लड कॅपिलरीज आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत. त्याच्यामुळे जर या व्हेसल्स जर डायलेट झाल्या, जनरली उन्हामध्ये होतं तसं, उन्हामुळे व्हॅसोडायलेशन होतं, किंवा तुम्ही जे जास्त गोड खाल्लं तर ऑस्मोटिक प्रेशर एवढं वाढतं की त्या व्हेसल्स डायलेट होतात आणि त्या रप्चर होतात. त्या रप्चर झाल्या की ब्लिडिंग होणार आहे. सो हायली व्हॅस्क्युलर पार्ट असतो, राईट. तर हा हायली व्हॅस्क्युलर पार्ट त्या ठिकाणी आलेल्या एअरला वॉर्म करतो प्लस मॉइस्ट करण्याचं काम करतो. हे त्याचं फंक्शन आहे. लक्षात राहील. इज दॅट क्लिअर? प्रत्येकाचं फंक्शन तुम्हाला माहिती पाहिजे. वेस्टिब्युलचं फंक्शन एअरला फिल्टर करणं, डस्ट पार्टिकलला ट्रॅप करणं. रेस्पिरेटरी पार्ट त्याला कंडिशनर का म्हणतात? कारण की तो आलेल्या एअरला कंडिशन करतो, म्हणजेच वॉर्म करतो आणि मॉइस्ट करतो. हे त्याचं मेन फंक्शन आहे. आता राहिला तुमचा थर्ड पार्ट, दॅट इज ऑल्फॅक्टरी पार्ट, राईट. ऑल्फॅक्टरी मीन्स रिलेटेड टू द स्मेल, म्हणून त्याला सेन्सरी चेंबर असं सुद्धा म्हटलं जातं, है ना. नोज हे सेन्सरी ऑर्गन आहे, माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. टोटल 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत, बरोबर आहेत ना. पाठ आहेत की नाही? नक्की. त्यापैकी नोज एक आहे सेन्सरी ऑर्गन, म्हणून या चेंबरला सेन्सरी चेंबर म्हणायचं. याचं मेन काम आहे बाळांनो, स्मेलला डिटेक्ट करायचं, वास ओळखण्याचं काम. आईने मस्तपैकी भजे तळलेले असतील तर घरात एंट्री केल्या केल्या आपल्याला कळतं ना, अरे वा आज भजे दिसत आहेत बाबा. डिटेक्शन ऑफ स्मेल, ऑल्फॅक्टरी किंवा सेन्सरी चेंबरचं ते एक महत्त्वाचं काम आहे. या ठिकाणी हा पार्ट कसं काय म्हणजे कसं काय ओळखू शकतो स्मेल? कारण की त्या ठिकाणी बाळांनो ऑल्फॅक्टरी एपिथेलियम प्रेझेंट असतं. काय प्रेझेंट असतं? ऑल्फॅक्टरी एपिथेलियम, विच इज इम्पॉर्टंट फॉर डिटेक्शन ऑफ स्मेल. वास ओळखण्यासाठी ऑल्फॅक्टरी एपिथेलियम इम्पॉर्टंट असतो. 11वीला असताना स्टडी ऑफ ॲनिमल टिश्यू शिकलेत की नाही? त्याच्यामध्ये एपिथेलियल टिश्यू होती की नाही? हां, त्याच्यामध्ये सिंपल एपिथेलियम, कंपाऊंड एपिथेलियम, ते एकदा व्यवस्थित रिवाईज करा, तुम्हाला कळून जाईल. नेझल चेंबरचे पार्ट्स आय होप सगळ्यांना क्लिअर झाले. वेस्टिब्युल, रेस्पिरेटरी पार्ट, ऑल्फॅक्टरी पार्ट. डन. वेस्टिब्युल फिल्ट्रेशन, ट्रॅपिंग डस्ट पार्टिकल. रेस्पिरेटरी पार्ट वॉर्मिंग, मॉइस्टिंग इनहेल्ड एयर. ऑल्फैक्टरी पार्ट डिटेक्शन ऑफ स्मेल. दैट्स इट. चलो आगे जाएंगे. नेक्स्ट फॅरिंग्स, राईट. आता कुठला पार्ट आहे? फॅरिंग्स. बरोबर आहे बाळांनो. आता फॅरिंग्स आहे ना, मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करण्याच्या अगोदर डायग्रामच्या माध्यमातून समजावून सांगतो की एक्झॅक्टली हा फॅरिंग्स असतो कसा. बघा, सपोज दिस इज नोज, ठीक आहे, अँड दिस इज ओरल कॅव्हिटी, ठीक आहे. सो ही तुमची ओरल कॅव्हिटी आहे, ओके, आणि हे तुमची नेझल कॅव्हिटी, तुमची नेझल कॅव्हिटी, ठीक आहे. सो बाळांनो, ही नेझल कॅव्हिटी आणि ही ओरल कॅव्हिटी ना, ही या ठिकाणी एकत्र येते बघा. तुम्हाला मी दाखवतो इथे, इथे एकत्र आली बघा, दिसलं तुम्हाला? ठीक आहे. सो हा जो पोर्शन आहे, हा जिथे मी कर्सर फिरवतोय, हा असा पोर्शन आहे की जिथे तुमचं नेझल कॅव्हिटी आणि ओरल कॅव्हिटी एकत्र आलेली, बरोबर आहे. सो दिस पोर्शन इज नथिंग बट युअर फॅरिंग्स. दिस पोर्शन इज नथिंग बट युअर फॅरिंग्स. याला फॅरिंग्स म्हणायचं बाळांना. मग आता या फॅरिंग्सचे आहे ना 3 पार्ट आहेत, ठीक आहे, जे तुम्हाला मी ते येलो कलरमध्ये दाखवलेले आहे बघा. सगळ्यात पहिला जो पार्ट असतो, ठीक आहे, दिस इज द फर्स्ट पार्ट, याला नॅझो फॅरिंग्स म्हणायचं. काय म्हणायचं? नॅझो फॅरिंग्स. आता याला नॅझो का म्हणायचं? कारण की नोजच्या शेजारी आहे ना, तो नेझल कॅव्हिटीशी रिलेटेड आहे. कळतंय सगळ्यांना? दिस इज द फर्स्ट पार्ट. दिस इज द सेकंड पार्ट, ठीक आहे, जो ओरल कॅव्हिटीच्या शेजारी आहे, त्याला काय म्हणणार? ओरोफॅरिंग्स. सिंपल. ओरो म्हणजे ओरल कॅव्हिटी, ज्यालाच आपण बकल कॅव्हिटी म्हणतो. सो दिस इज ओरो म्हणजे ओरल. आणि लास्ट जो खालचा पार्ट असतो त्याला लॅरिंगो फॅरिंग्स म्हणायचं. काय म्हणायचं? लॅरिंगो फॅरिंग्स, ठीक आहे, लॅरिंगो फॅरिंग्स, ठीक आहे, लॅरिंगो, ठीक आहे. डन डन डन. सगळ्यांना 3 पार्ट कळाले आहेत. नेझोफॅरिंग्स हा अप्पर मोस्ट पार्ट आहे, ओरोफॅरिंग्स हा मिडल पार्ट आहे जो ओरल कॅव्हिटीशी रिलेटेड असतो, आणि लॅरिंगोफॅरिंग्स की जिथे हे ओरोफॅरिंग्स कंटिन्यू झालेलं असतं. ओरोफॅरिंग्स लॅरिंगोफॅरिंग्स सोबत कंटिन्यू झालेलं आहे. आता आपण त्यांचे पार्ट समजून घेऊया, सॉरी त्याचे स्ट्रक्चर समजून घेऊया. नॅझोफॅरिंग्स जे आहे, मी सांगितलं त्याप्रमाणे हे फक्त आणि फक्त एअरला कंडक्ट करणार, कारण की ते नेझल कॅव्हिटीशी रिलेटेड आहे ना. मग त्यातून फक्त काय पास होईल? एअरच पास होईल ना, इथून फक्त एअरच पास होईल, दुसरं काय पास होणार आहे? त्यानंतर हा जो मधला पार्ट आहे ओरोफॅरिंग्स, ठीक आहे, हा जो ओरोफॅरिंग्स आहे, आता बघा ना इथं काय होणार आहे? इथं ही जी एअर आलेली, ही एअर पण येणार आहे, प्लस इकडून जे फूड आहे ते फूड पण येणार आहे. म्हणजे एअर आणि फूड हे दोघंही ते कंडक्ट करतात. सो इट कंडक्ट्स फूड ॲज वेल ॲज एअर. दोघंही ते कंडक्ट करणार आहे. कोण?
ओरोफॅरिंग्स. कोण? ओरोफॅरिंग्स. आणि थर्ड जो पार्ट आहे लॅरिंगोफॅरिंग्स आहे. तर हा जो ओरोफॅरिंग्स आहे ज्याच्यातून फूड आणि एअर आलेले आहे ते पुन्हा पास होणार बाळांनो, राईट, आणि पुढे जाणार आहे, राईट. आता पुढे गेल्यानंतर हा थर्ड पार्ट असणार आहे तुमचा लॅरिंगोफॅरिंग्स. इज दॅट क्लिअर टू एव्हरीवन? सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे का? राईट, डन, समजतंय? नक्की, कन्फर्म, चलो. सो हा तुमचा थर्ड पार्ट आहे लॅरिंगोफॅरिंग्स. सो तुम्हाला लक्षात काय ठेवायचं याच्यामध्ये नॅझोफॅरिंग्स फक्त एअर कंडक्ट करणार आहे आणि ओरोफॅरिंग्स एअर प्लस फूड दोघंही कंडक्ट करणार आहे. आगे जाएंगे. आणि जो थर्ड पार्ट असणार आहे दॅट इज युअर लॅरिंगोफॅरिंग्स विच इज द कंटिन्युएशन ऑफ ओरोफॅरिंग्स. ओरोफॅरिंग्सचं ते कंटिन्युएशन आहे. पुढे जाऊया पॅलेट बोन. आता हे जे पॅलेट बोन आहे, पॅलेट बोन म्हणजे कुठे असणार आहे? नॅझोफॅरिंग्स आणि ओरोफॅरिंग्स. बघा हे नॅझोफॅरिंग्स वरचा पार्ट दाखवला आणि हा ओरोफॅरिंग्स यांच्यामध्ये पॅलेट बोन असणार आहे. पॅलेट कळतं ना तुम्हाला? उचलली जीभ लावली टाळ्याला. टाळू. टाळू म्हणजे काय? पॅलेट बोन. तिथं पॅलेट बोन असणार आहे, ते असणार आहे तुमचं प्रेझेंट नॅझोफॅरिंग्स आणि ओरोफॅरिंग्स या दोघांच्या मध्ये. इम्पॉर्टंट आहे फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. हे सगळे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे की पहिला पार्ट कुठला असतो, एअर आणि फूडला कंडक्ट करणारा पार्ट कुठला, ओरोफॅरिंगचं कंटिन्युएशन कोणामध्ये असतं, नॅझोफॅरिंग्स आणि ओरोफॅरिंग्समध्ये कोण असतं, आणि फायनली टॉन्सिल्स. वा वा, टॉन्सिल्स काय आहेत? टॉन्सिल्स हे बाळांनो लिम्फॉइड ऑर्गन्स आहेत. कोणते ऑर्गन्स आहेत? लिम्फॉइड ऑर्गन्स आहेत की जे तुम्हाला फॅरिंग्समध्ये बघायला मिळतात. टोटल किती नंबर्स असतात टॉन्सिल्सचे? 5 नंबर असतात. परीक्षेला विचारतील तुम्हाला, ठीक आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 5 नंबर्स दिलेले आहेत. अशा पद्धतीने टॉन्सिल्स हे पोझिशन केलेले असतात की जर तुम्ही जे फूड खाणार आहात म्हणजे जे इंजेस्टेड फूड असणार आहे त्याच्यामध्ये जर काही फॉरेन पार्टिकल्स असतील किंवा इंजेस्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर त्यांच्यावर लगेच हे टॉन्सिल्स काय करतील? अटॅक करतील, ठीक आहे. अटॅक करतील आणि त्याला इंगल्फ करून टाकतील. म्हणून टॉन्सिल्स इम्पॉर्टंट आहे. पण काही काही लोकांमध्ये टॉन्सिल्स फार त्रास देतात बाबांनो, ठीक आहे. त्याला म्हटलं जातं टॉन्सिलायटिस, ठीक आहे. एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, म्हणजे मला सुद्धा टॉन्सिलायटिसचा प्रॉब्लेम अगोदर होता. त्याच्यामुळे मी एक मस्तपैकी ऑपरेशन केलं ज्याला म्हटलं जातं टॉन्सिलेक्टॉमी. म्हणजे काय? टॉन्सिल्स काढून टाकायचे, ठीक आहे. टॉन्सिलेक्टॉमी म्हणजे काय? सर्जिकल रिमूव्हल ऑफ टॉन्सिल्स. टॉन्सिल्सला काढून टाकायचं, त्या ऑपरेशनला टॉन्सिलेक्टॉमी असं म्हणतात. टॉन्सिल्स ज्या लोकांमध्ये त्रास देतात, सूज येते, बोलायला त्रास होतो, गिळायला त्रास होतो, ठीक आहे, पाणीसुद्धा प्यायला खूप त्रास होतो, पेन होतं, थोडा फीवर येतो, त्याला टॉन्सिलायटिस म्हणतात. इन्फ्लामेशन ऑफ टॉन्सिल्स. आयटिस हा शब्द जिथे जिथे येतो त्याचा अर्थ इन्फ्लामेशन असा असतो, ठीक आहे. इन्फ्लामेशन म्हणजे कळतं ना तुम्हाला? इन्फ्लामेशन म्हणजे एकदम सोपं. 4 सिम्पटम्स लक्षात ठेवायचे. समजा तुमच्या गालामध्ये एखाद्याने एकदम जोरात मारली, काय होईल? गाल लाल होईल, रेडनेस पहिलं सिम्पटम. गाल दुखेल, पेन दुसरं सिम्पटम, ठीक आहे. त्यानंतर गाल थोडा गरम होईल की नाही, फीवर तिसरं सिम्पटम. आणि चौथं सिम्पटम बाळांनो, राईट, चौथं सिम्पटम काय? पेन झालं, स्वेलिंग झालं, रेडनेस झालं. आणि चौथं सिम्पटम काय असणार आहे? पेन आलं, स्वेलिंग आलं, रेडनेस आलं, राईट. चौथं सिम्पटम काय असणार आहे? गालाला सुजील की नाही? अरे स्वेलिंग हे चौथं सिम्पटम असणार आहे. सो पेन, रेडनेस, फीवर आणि स्वेलिंग हे 4 सिम्पटम तुम्हाला लक्षात ठेवायचे इन्फ्लामेशनसाठी. पुन्हा एकदा रिपीट करू. पेन, स्वेलिंग, रेडनेस आणि फीवर हे 4 सिम्पटम इन्फ्लामेशनमध्ये जनरली असतात. सो ज्या शब्दाच्या शेवटी आयटिस असतो याचा अर्थ इन्फ्लामेशन. आर्थरायटिस माहिती असेल ना तुम्हाला सगळ्यांना? आर्थरायटिस बघा, याच्या शेवटी पण आयटिस आहे. म्हणजे काय? इन्फ्लामेशन ऑफ जॉईंट्स. आर्थ म्हणजे जॉईंट्स. हिपॅटायटिस, ओके, हिपॅटायटिस, राईट. आयटिस, इन्फ्लामेशन ऑफ लिव्हर, इन्फ्लामेशन ऑफ लिव्हर. पॅनक्रिएटायटिस, पॅनक्रिएटायटिस, ठीक आहे. पॅनक्रिएटायटिस. आयटिस म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ पॅनक्रियाज. सो कुठल्याही शब्दाच्या शेवटी आयटिस लावलं की जनरली इन्फ्लामेशन असं. डोळे येतात, कंजक्टिव्हायटिस. कळतंय ना सगळ्यांना? ब्रेनला सूज आली, मिनिंजायटिस, ठीक आहे, किंवा ब्रेनला सूज आली, इन्सेफलायटिस. असे वेगवेगळे शब्द आहे. असो, सो सगळ्यांना हे फॅरिंग्स क्लिअर झाले. फॅरिंगचे किती पार्ट आहेत? 3. अप्पर पार्ट नॅझोफॅरिंग्स, मिडल पार्ट ओरोफॅरिंग्स, थर्ड पार्ट लॅरिंगोफॅरिंग्स. त्यानंतर नॅझो आणि ओरोच्या मध्ये पॅलेट बोन आहे आणि टॉन्सिल्स हा एक लिम्फॉइड ऑर्गन आहे. लिम्फॉइड ऑर्गन म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीमचा तो एक ऑर्गन आहे जो इम्युनिटीसाठी म्हणजे इम्युनिटीसाठी इम्पॉर्टंट असतो, कारण की तो इंजेस्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम्सला काय करत असतो? अटॅक करतो आणि इंगल्फ करून घेतो. आय होप सगळ्यांना फॅरिंग्स हा पार्ट समजलेला आहे. सो अशा पद्धतीने बाळांनो मी तुम्हाला नोज आणि फॅरिंग्स हे दोघंही पार्ट या लेक्चरमध्ये शिकवलेत. तुम्ही सगळ्यांनी माझं टेलिग्राम ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओचे लेक्चर्स तुम्हाला मिळतील. प्लस मी तुमच्यासाठी नोट्स बनवलेल्या आहेत, त्या मला प्रोव्हाइड करता येतील. क्वेश्चन पेपर्स तुम्हाला मी देईल, थेरी पेपर्स, MCQ पेपर पण देईल आणि सर्व लाईव्ह लेक्चरचे अपडेट्स जे मी अनअकॅडमीवर पण घेत असतो आणि यूट्यूबला पण घेत असतो, राईट. त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जॉईन करताना ग्रुपला पण करा आणि चॅनलला पण करा. प्लस आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
आपल्या सगळ्या तुमच्या जे मित्र असतील, मैत्रिणी असतील, त्यांना आपल्या या सेशनची लिंक शेअर करा. त्यांना म्हणा सर खूप शिकवतात, मेहनत घेत आहेत आपल्यासाठी. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लेक्चर बघायला काही प्रॉब्लेम नाही आहे. चालतंय? सो इथे मी थांबतो. हॅव अ गुड डे. टेक केअर. गॉड ब्लेस यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.